आणि आज तो मुलगा फक्त 1.5 ते 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर 7 लाखाचं त्याचं पॅकेज आता झालेलं आहे. घरच्यांनी लग्नासाठी मुलगी वगैरे ते पाहून ऑलरेडी रिलेटिव्ह मधलीच एक मुलगी होती, ते लग्न सुद्धा त्याचं ठरलेलं आहे आणि लग्नाची पहिली पत्रिका द्यायला तो ऑफिसला आला होता जवळपास 1.5-2 वर्षांपासून. असा स्टुडंट होता सर. जेव्हा तो पुण्यामध्ये आला त्याचं कॉलेज सुद्धा एका तालुक्याच्या ठिकाणीच झालेलं, BCA का MCA पर्यंत त्याचं कॉलेज झालेलं. पुण्यामध्ये आल्यावर पहिलं तर त्याची तक्रार ही होती, सर माझं वातावरण पूर्णपणे बदललंय, मला इथे करमतच नाही आणि मी परत जातो गावाला, काहीतरी करतो, MIDC वगैरे आहे तिकडे जातो. तर मी त्याला खूप प्रेमाने समजून सांगितलं. मी त्याला एकच म्हटलं की तू कम्प्युटरमध्ये ग्रॅज्युएशन केलंय, एकदा जर का तू इथून परत गेलास तर तुझं परत IT कडे पाहण्याचं तुझं धाडस होणार नाही, तुझ्यातला आत्मविश्वास तू गमावून बसशील. आणि मी त्याला म्हटलं की तू फक्त आहे ना 4 ते 6 महिन्याचा वेळ दे, स्वतःला थोडासा वेळ दे, मी काय तुला कायमस्वरूपी म्हणत नाही, स्वतःला वेळ दे, नक्कीच परिस्थिती बदलेल. तेवढी एक गोष्ट त्याने ऐकली, पूर्ण मन लावून फोकस त्याने केला, लेटेस्ट गोष्टी ज्या तो शिकला. आणि मी कम्युनिकेशनचं त्याच्यामध्ये मी म्हणेल अगदी झिरोच होतं, कारण त्याला बिचारायला काय कधी एन्व्हायरमेंटच मिळालं नव्हतं, पण त्याने हार मानली नाही. आणि असं पण झालं की जसं सुरुवातीलाच आपण इंटर्नशिप बद्दल बोलू, सुरुवातीला त्याने 3 ते 4 महिने फक्तच इंटर्नशिप केली फुल टाइम. ओके, की तो त्या रिअल टाइम प्रोजेक्टवरती काम करत होता. आणि आज अशी परिस्थिती सर, जवळपास 1.5 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्याची 4-1 महिन्याच्या आसपास इंटर्नशिप झाली. त्यानंतर त्याने 1 ते 1.5 वर्ष कंपनीमध्ये जॉब सुद्धा केला फुल टाइम, हे म्हणून चांगलं व्यवस्थित ॲटलिस्ट ॲव्हरेज पॅकेज होतं. आणि आज तो मुलगा फक्त 1.5 ते 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर 7 लाखाचं त्याचं पॅकेज आता झालेलं आहे. घरच्यांनी लग्नासाठी मुलगी वगैरे ते पाहून ऑलरेडी रिलेटिव्ह मधलीच एक मुलगी होती, ते लग्न सुद्धा त्याचं ठरलेलं आहे आणि लग्नाची पहिली पत्रिका द्यायला तो ऑफिसला आला होता जवळपास 1.5-2 वर्षांपासून. मी त्या स्टुडंटचं उदाहरण का देतोय, कारण माझ्या दृष्टीने एक स्टुडंट म्हणून तो त्यातल्या त्यात खूप जास्त वीक होता टेक्निकली प्लस कम्युनिकेशन. आणि जर तो स्टुडंट थोडासा वेळ देऊन कन्सिस्टन्सीने पेशन्स ठेवून एक सक्सेसफुल बनू शकतो, तर बाकीचे स्टुडंट का नाही बनू शकत. मस्त, खूप सुंदर वाटलं, पॉझिटिव्ह की ही स्टोरी ऐकून सुद्धा.